NAB निवासी अंधकार्यशाळा येथील अधीक्षक देवेंद्र भंडारे सेवानिवृत्त झाले। यावेळी झालेल्या सेवानिवृत्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश येलगुलवार होते। यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या विविध प्रशालेचे मुख्याध्यापक, संचालक व मान्यवर उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त अधीक्षक देवेंद्र भंडारे व अध्यक्ष प्रकाश येलगुलवार यांच्याबरोबर इतर मान्यवरांचीही कौतुकास्पद भाषणे झाली। या कार्यक्रमाचा आयोजन करणारे कार्यशाळेचे विभागातर्फे या कार्यक्रमाला अध्यक्ष असलेले ज्यांचे हस्ते असताना असते सर्वांचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष NABचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार सर, त्याचबरोबर आदरणीय चौधरी सर, संस्थेचे उपाध्यक्ष। हे करत असताना मी सरांचा खूप आभारी आहे। हे जर सगळं जे पिढीचं काम केलं ते येलगुलवार सरांनी, पिढी जर नसते तर आपण आमचे आसाद साहेब असू द्या, मेजरे सर असू द्या, मायले साहेब असू द्या, पावटे सर असू द्या, ते इतके लोक आमच्या समाजाचे त्यांच्याकडे कार्यरत आहे। येलगुलवार साहेबांना आता तुम्ही आता चांगले दिवस घेऊन आलेले आहे। पुन्हा एकदा तुम्ही धाडस करा, पुन्हा एकदा आम्हाला आता हे बाकीच्यांना संधी देऊ नका, आम्हाला द्या याच्या पुढं। कारण की मी सरांना ते नेहमी असंच मानत असतो, कारण काय मी लाडका आहे। म्हणून अजून एकदा सरांनी जर धाडसाने पुढे आलं, हा मोठी समाज तुमच्या पाठीमागं पुन्हा एकदा 100% मारणार। आज बघा इतकं वैभव त्यांनी आपण एक माणसाला आपण त्या ठिकाणी निर्माण केली, प्रकाश येलगुलवार साहेबांना। जे राजकीय म्हणजे आपल्याला माहित नव्हतं, मी तर लहान होतो, पण आपण भिकोंडा कुजन त्यांच्या गाडी कधीच आपण जात नव्हतो, परंतु आपण येलगुलवार साहेबांच्या घरी सतत 5 मिनिटात आपण त्यांच्या घरी जात होतो, त्यांना आपण प्रश्न मांडत होतो व त्यांना आपण मांडत होतो, सर आम्हाला इथं समाज मंदिर पाहिजे, आम्हाला इथं नळ पाहिजे, आम्हाला मोठी समाधान हे पाहिजे। त्यांनी त्यांच्या परीने देण्याचा नोकरी, ज्यांना कोणाला नोकरी मिळत होती त्यांना माझे कैलासवासी विष्णुदादा कंदुकुरे होते, अनेक लोकांनी त्यांनी नोकरी सरांना लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी म्हणून या ठिकाणी एवढं सांगतो, आता सर्वांचे आपले चौधरी साहेब, सगळे भंडारे साहेब, कोळी साहेब, हे सगळे लोक जे बसलेले आहेत ते प्रामाणिक सेवा केलेली आहे। तर येलगुलवार साहेबांनी जे मोठी समाजासाठी केलेलं आहे व या संस्थेसाठी सेवा केलेलं मला ते समोर दिसलं। तर दिव्यांग पुनर्वसनचे केंद्र तुम्ही टाका, फक्त जिल्ह्यासाठी आहे, परंतु चांगल्या सेवा तुम्ही केलेली आहे की ते आता स्वतः चांगल्या पायावर त्यांनी आता उभारलेलं आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी खास करून आभार मानतो येलगुलवार सरांचा, त्यांनी असाच आशीर्वाद आमच्या कार्यकर्त्यांना व आमच्या मोठी समाजाला द्यावं अशी मी विनंती करून माझं म्हणत संबोधन। विद्यार्थी होतो आणि मला गुरु म्हणून आदरणीय प्रकाश येलगुलवार साहेब आणि चौधरी सर आज दोन्ही गुरु आज उपस्थित आहेत। वसंतराव नाईकचे शिक्षण 10वी पर्यंत, 10वी नंतर मी काय पहिल्या 10वी मध्ये का पास झालो नाही, नापास रिपीट झालो। त्यानंतर पास झालो, सर वसंतराव नाईक शाळेमध्ये शिकवत होते, विद्यार्थ्यांना शिकवत होते। मी सरांना 1983 मध्ये सर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सरांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षासाठी स्पर्धेमध्ये उतरले आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते महायुतीच्या माध्यमातून सरांना अध्यक्ष करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, दशविवाहातले कार्यकर्ते आम्ही सर्वांनी प्रयत्न करतो। कार्यक्रम हा असा समृद्ध आहे, थोडा दुःखाचा आहे, थोडा आनंदाचा सुद्धा आहे।
दुःख याच्यासाठी आहे की या मुलांना त्यांचा जो सहवास लाभला, त्यांचा जो स्वभाव होता, त्यांनी यांना कसं सांभाळलं या संदर्भातच्या भावना या विद्यार्थ्यांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत आणि ह्या व्यक्त केलेल्या भावनाच तुमच्या कार्याची पावती देतात. तुम्ही केलेलं काम, माणसाने केलेलं काम हे कधीही विसरायचं नसतं. ह्या विद्यार्थ्यांनी तिने आपली जबाबदारी केली. आता देवेंद्र भंडारे सर, सागुळे असतील, चौधरी सर असतील, शिक्षक असतील, सर्व म्हणाले सरामुळं झालं, पण तुम्ही चुकताय. मी एक साधा शिक्षक वसंतराव नाईक मध्ये 70 रुपयाच्या पगारावर लागलेला आहे. मला घडवण्यामध्ये, मला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा तुम्हा सर्वांचा आहे. सर्व कार्य, सर्व शिक्षकांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं. एक मनुष्य काहीही करू शकत नाही. एक मनुष्याला चांगल्या मित्राची साथ मिळाली, चांगल्या कार्यकर्त्याची साथ मिळाली आणि वर जे नेते मंडळी आहेत, मी आजच्या दिनी खरं गुरुदास कामत, शंकरराव चव्हाण, शिंदे साहेब, पवार साहेब यांनी ओळखलं. ह्या मनुष्य काम सांगेल ते समाजासाठी सांगेल म्हणून ही जे उभारू शकलं, तुम्ही जो विश्वास दिला आणि तुम्हाला जी संधी दिली ती कृतज्ञ व्यक्त करा. मला मोठं करण्यामध्ये ज्यांनी आहे त्यांचं उपकार फेडण्याचं काम केलं. मी कुठल्याही ह्याचं काम केलेलं नाहीये. मला सांगायला आनंद वाटेल, माझ्याबरोबर काम करणारे हे जे लोक आहेत ते सर्व लोक माझ्या कुटुंबीय असतो आणि ह्या लोकांनी मला मोठा केलेला आहे याची जाणीव ठेवून मी सतत काम करत असतो. आणि मला या अंध मुलांचं, या मूकबधिर मुलांचं आणि गरिबांच्या मुलांचं शिक्षणाचं, त्यांच्या पुनर्वसनाचं काम मला करायचं होतं. याच्यामध्ये या यज्ञामध्ये आपण सर्वजण आलात. या यज्ञाला पूर्ण करण्यामध्ये हे जे निस्वार्थीपणे तुम्ही काम केलं, मला जाणीव आहे त्याची. मी चौधरी सर असू देत किंवा मेत्रे सर असू देत, असा त्या यांना वेळोवेळी मी रागवायचा, त्याच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायचा. पण मला अभिमान वाटतो की माझे हे शिष्य असले, माझे सहकारी असले, माझे पदाधिकारी असले, कधीही माझ्या राबवण्याचा त्यांनी कधीही मनावर घेतला नाही. या कार्यक्रमाला शिक्षक वृंद, विद्यार्थी व मोची समाजातील मान्यवर व देवेंद्र भंडारे यांचे कुटुंबीय व नातलग उपस्थित होते.